आपल्या नेत्याच्या घरी, आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे 4-5 लोक, आजूबाजूचे 5-10 लोक आपण बसू, चहा पिऊ, ते आपल्याला सत्कार करतील. पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही. मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत नाही. इतकं प्रेम, इतका जल्लोष. मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती येईल थोडं, अरे मी गेले, असे लोक, एवढी गर्दी, अमुक तमुक, मला टेन्शन येतं. आपल्या नेत्याच्या घरी, आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे 4-5 लोक, आजूबाजूचे 5-10 लोक आपण बसू, चहा पिऊ, ते आपल्याला सत्कार करतील. पण माझ्या बाबतीत असं कधीच होत नाही. मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत नाही. कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात की त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात. मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवला पाहिजे मला. हा, हे बरं केलं. तर इतकं प्रेम, इतका जल्लोष. मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती येईल थोडं, अरे मी गेले, असे लोक, एवढी गर्दी, अमुक तमुक, मला टेन्शन येतं. मला वाटतं बाबा मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू, खूप टेन्शन येतं मला. बोलू दे नको नका. आता मी म्हणायच्या आधीच ते म्हणले मला की ताई आम्हाला काही अपेक्षा नाही, तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा. ह्याच्याने मला अजून टेन्शन येतं. कारण दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल, बदली असेल, फंड असेल, मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे. बरं, बघायची अपेक्षा म्हणजे सकाळी 7 वाजता तोंड मी आरशात पाहिल्यावर रात्री 2 वाजेशिवाय बघतही नाही. त्यामुळे आता मी अशीच आहे बघा. आता मला बघावं का वाटतं रे तुम्हाला? मला बघावं का वाटतं तुम्हाला? आता माझी एवढी लायकी का रे साहेबांची छबी माझ्यामध्ये दिसावी? पण मला तुम्हाला बघावं वाटतंय कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छबी दिसते. मला वाटतं माझं कौतुक मुंडे साहेब करायचे बरं का, त्यांच्यानंतर कोण कौतुक नाही केलं रे माझं, तुम्ही करता. मुंडे साहेब विचारायचे, पंकजा आली का, भाषण कसं केलं, कशी चालली, कशी बोलली, माझ्यासारखी आहे का, माझ्यासारखी बोलते का. मी सगळं तुमच्यासारखं करते, फक्त खिशातून कंगवा काढून केस नाही मिळतात. सगळं त्यांना फरावसायचं. अजून भाऊ कुठेही सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायचे, कशी बोलली, काय काही. सगळ्या ठिकाणी लोक म्हणायचे साहेब आज तुमचं काही काम नाही, आम्ही ताईंवर भागवतो. सगळे तसे म्हणायचे. एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही, म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे. एकदा म्हणले, दोनदा म्हणले, तीनदा म्हणले. मिलस बाबा सारखं सारखं असं का म्हणायला तुम्ही शेवटची निवडणूक आहे? तर मला म्हणले ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का, जात नाही, इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. ठीक आहे माझे पाहुणे रावळे असतीलच, आता ज्याचं त्याला प्रेम असतंच आहे, जात नाही ती जात, पण जातीवादी नाही आम्ही, जात नाही समाज म्हणते. ज्या समाज ज्या हातात द्यायचा आहे ते हात तयार झाले. आता मला काही टेन्शन नाही, मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही, मी रिटायर होणार आहे, मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे, तू म्हणणार म्हातारा खोकायलाय, मला त्रास झाला, अशी गंमत करायची माझी. आणि मला ती सेवाच करायला नाही मिळाली. साहेबांना जेव्हा लागलं असं आपल्याला कळलं असतं आणि म्हणले असते की मुंडे साहेबांना 2 बाटल्या रक्त पाहिजे, 2 कोटी बाटल्या रक्त तिथे तयार झालं असतं. तर संधीच नाही मिळाली, संधी नाही मिळाली. तेव्हा मी राजकारणात काम करते बघा. राजकारण आहे, राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे. त्याच्यात पुन्हा मी त्रुटी फिरवून किती फिरवू. आता ठरवून सुपारी असते, लोक बोलतात, आरोप करतात, काहीही बोलतात, येणं न घेणं कशातही आपलं नाव ओढतात. पण मी राजकारणात का आहे हे सगळ्यात त्यांनी ऐकावं. जे खोटं बोलतात, आरोप करतात अशी लोक असतात जगात, त्यांनी ऐकावं. ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय. माझ्या
तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना, ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात. मी नुसती गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत, माझं मत आहे. खरं आहे का खोटं माहित नाही. मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत. केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी, टाईटच राहिले असते, कपड्याला दाग लागू दिला नसता, कोणाला जवळ बोलवू दिली नसतं, कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता. खूप असे मोठे मोठे नेते जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले. मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला. साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते, तेव्हा मी एवढंसं लेकरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते. घाबरत नव्हते, कुणाच्या बापाला घाबरत नव्हते, आताही घाबरत नव्हते. मान करते मी, अर्जुन भाऊ करते, हिकमत उडाना तर अरे हिकमत भाऊ, पण मान करेन, पण मी घाबरत नाही. का घाबरत नाही? कारण काय मला पाहिजे? अहो मला सांगा भाऊ, याच्यापेक्षा काय संपत्ती हो? 100% याच्यापेक्षा काय संपत्ती आहे? मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायला काही ना, कोणी धक्काबुक्की नाही झाली, धिंगाणा नाही झाला, ओरडाओरडा नाही झाला, तर काय करू त्या पदाचं? मी कोणतं घालता? मी किती माझ्या पिढींना शिव्या घालते. तुम्ही नीट वळण लावत नाही, तुम्ही लोक मला तुडवतेत, माझं पाय सुचतेत रात्री, माझी ओढणी फाटती, माझ्या केस ओढते, त्यातच केस दाखवले मनोजला मी उपटलेले एवढे मोठे हातात. आणि मग सगळं बडबड करते, तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही काय माझी काळजीच घेत नाही, माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय? पण खरं सांगू का, ह्याच्यातच मजा आहे. आप सांगा, माझ्याकडे अब्जो रुपये असले तर आहे का मला खायला वेळ? काय करायचे त्याचे? नाहीयेत माझ्याकडे. असले तर काय करू त्याचं? सांगा, काय करू शकतं? किती सोनं लॉकर भरून जरी कोणाकडे असलं तर काय करायचं? ते घालून घरात बसलं कुणीच बघणार, काय करायचंय? माझा श्रृंगार, माझा अलंकार, माझे लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. काय आता 45 वर्ष झाले मला पूर्ण. आता तुमची सेवा जेवढे पुढे दिवस देवाने माझ्या कपाळावर लिहिली तेवढी करणार. पण तुम्हाला पोरांना, आपल्या नातवांना सांगावं वाटतंय, हे बघा, ही आपली पंकजाताई. मला ज्या घरात मी जाते, छोटी पोरगी असली की ते म्हणतात, ताई हे बघा ही पंकजाताई व्हायची म्हणती. ह्याच्यातच समाधान आहे रे, काय पाहिजे अजून? अगदी चांगली नसते तुम्ही म्हणताल का तिला करा माझ्यासारखं म्हणून? तुम्ही म्हणता अरे आपल्या पोरांनी अंडरवर्ल्ड गेलं पाहिजे, आपल्या पोरांनी तंबाखू खाल्ली पाहिजे, असं कुणी म्हणते का? कुणालाही वाटते आपले लेकरं चांगले व्हावे, आणि लेकरं चांगले व्हावे हे केवळ कुठल्या सिंहासनावर बसून, कुठल्या खुर्चीवर बसून ते प्रेम येत नसतं. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आता तुमच्या गर्दीचं टेन्शन अजूनही काय बाबा? मला एवढे डीपीसीचे पत्र मी एवढा नाही दिला, नाहीच डीपीसीला. आता मला टेन्शन आलं, पण त्यांनी सांगितलं बघूनच पोट भरते. बघा तुम्ही तर पत्र घेऊ शकता. बघू आता कोर भर जितकं वाढता येईल वाढवू आम्ही. आमच्या हातात ताट आहे जेवढं वाढता येईल तेवढं वाढू.